छान वाटतंय हे बघा. जिलेबी सुद्धा बघा फ्लावर्स पासून बनवलेला आहे आणि किती दिवसाचा का असतो तर त्याच्या मागचं एक कारण आहे. टिफिन बघा काय लेवलची बनवली आहे. मग हापूस 5000 प्लस प्लांट्स पाहायला भेटतात. आजच्या दिवशी 1965 बघा छोटे छोटे चिकूचं झाड सुद्धा पाहायला भेटतात. संत्रा बघा सर्व झाडं तुम्हाला भेटून जाणार आहे कमी प्राइस मध्ये. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मी आलोय आज राणीबाग मध्ये आणि राणीबाग मध्ये मी यासाठी आलोय कारण यावर्षी सुद्धा फ्लॉवर फेस्टिवल चालू झालाय. याची तारीख आहे 31 तारखेपासून तो 2 फेब्रुवारी पर्यंत 3 दिवसाचा हा फ्लॉवर फेस्टिवल असतो. आणि या फ्लॉवर फेस्टिवल मध्ये आपल्याला आहे ना सर्व कलरचे आर्ट्स पाहायला भेटतात जे की फ्लॉवर्स पासून बनवले असतात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला होता. या वर्षी सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवणार या फ्लॉवर फेस्टिवलमध्ये काय काय पाहायला भेटणार आहे. आणि मी जसं सांगितलं 3 दिवस हा फेस्टिवल असतो आणि याचा टायमिंग जो आहे सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत असतो. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. मी आता माझ्या मागे बघू शकतात राणीबाग आहे जिथे आपण प्राणी पाहू शकतो आणि इथे समोर एंट्री गेट आहे जिथे आपण फ्लॉवर फेस्टिवल बघू शकतो. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो फ्लॉवर फेस्टिवल. तर मित्रांनो राणीबागमधून एंट्री केली आणि इथे बघा सुस्वागतम लिहिलंय फुलामध्ये आणि इथून आता आपल्याला एंट्री करायची आहे. आणि इथे ना आता बघा खूप मस्त अशी रांगोळी काढली आहे सुस्वागतमची हे बघा. आणि तिथे समोर आपण बोर्डवर बघू सुद्धा शकतात मुंबई महानगरपालिका मुंबई पुष्पोत्सव 2025. तर इथून आता आपल्याला एंट्री करायची आणि बघूया आतमध्ये आपल्याला यावर्षी कोणकोणते फ्लॉवरचे आर्ट्स पाहायला भेटणार आहे. आतमध्ये एंट्री केल्यावर इथे आपल्याला लहान लहान पोरं दिसत आहेत. जास्ती करून लहान पोरंच आहे इथे आतमध्ये. आणि इथे प्रेस कॉन्फरन्स वगैरे चालू आहे. तर काय काय वगैरे माहिती देतात आतमध्ये. आणि इथे बघा एंट्रीला ना सेल्फी बूथ बनवलेला आहे. इथं येऊन लोक सेल्फी काढतात तिकडे. आणि इथे तर इकडे बघा अशी ज्योत लावलेली आहे मस्तपैकी आणि ही अखंड ज्योत आहे. आणि 28वा मुंबई पुष्पोत्सव आहे. ओके म्हणजे 28 वर्षापासून हा पुष्पोत्सव चालू आहे. आणि यावर्षी ना काहीतरी युनिक केलेलं आहे असं मला बाहेर कळालं. तर आता आतमध्ये जाऊन बघूया की काय युनिक आहे. आणि माझ्या खाली पायाजवळ बघू शकतात वेगवेगळे फुलांची व्हेरायटी इथे आपल्याला पाहायला भेटते. हे बघा झेंडू आहे. बाकी अलग अलग फुलांचे इथे नावं पण लिहिले आहेत. हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा प्रत्येक झाडाचे काय काय वैशिष्ट्य आहे ना इथे नावं सकट आपल्याला इथे सांगितलेलं आहे. हे बघा आता हे झाड जे आहे ते कळमचं आहे बघा. तर प्रत्येक ठिकाणी आहे ना आपल्याला अशी माहिती देऊन आहे ना नावासकट आपल्याला ना प्रत्येक झाडाची ना माहिती सांगितली जाते. तर आता आतमध्ये जाऊन बघूया की नेमकं आपल्याला फ्लॉवर फेस्टिवलमध्ये यावर्षी काय काय पाहायला भेटणार आहे. बाहेर आल्यावरती इथे बघा भारताचे रुपया म्हणजे भारतीय रुपया बघा फ्लॉवरपासून बनवलेला आहे आणि किती छान वाटतंय. आणि त्याच्याच बाजूला इथे भारतरत्न सुद्धा आहे बघा. राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न ते सुद्धा इथे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हा मित्रांनो या साईडला सुद्धा आहे. हे बघा भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी दाखवलेला आहे फुलापासून बनवलेला. हे बघा खूप छान इंडिया. अजून इथे पुढे सुद्धा मला काहीतरी दिसतंय. हे बघा भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी. जिलेबी सुद्धा बघा फ्लॉवरपासून बनवली. पूर्ण झेंडूच्या फुलापासून जिलेबी बनवण्यात आली आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ. हे बघा अशोक स्तंभ. वाव किती छान बनवलं आहे फ्लॉवर्स पासून. जे पण तुम्हाला इथे आर्ट्स पाहायला भेटणार आहे ना सर्व काही फ्लॉवर पासून बनवलेलं आहे. इथे मित्रांनो मधोमध्ये ना इंडियाचा फ्लॅग बनवलेला आहे आणि तो सुद्धा फ्लॉवर्स पासून बनवलेला आहे. आणि किती छान आहे बघा किती छान आहे बघा. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा नॅशनल फ्लॅग आणि किती छान वाटतंय बघा. वाव. आणि गर्दी आहे ना वाढतच चालली आहे. मला जेवढा होईल तेवढं फटाफट मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि एकदम छान दाखवणार आहे. तर माहिती कशी वाटते मला कमेंट करून सांगा. आतापर्यंत व्हिडिओ कसा वाटला. आणि इथे बघा इथे ना कैलाश पर्वत बनवले मे बी सॉरी मी रॉंग आहे. भारताची गंगा दाखवली बघा. भारताची राष्ट्रीय नदी गंगा. हे बघा ते इथे बनवण्यात आले. आणि इथे बघा कमळ सुद्धा दाखवले आहे भारताचे राष्ट्रीय फुल. हे बघा किती छान वाटतं यार. म्हणजे एक आर्टिस्ट आहे ना त्याच्या नजरेतून आहे ना काय काय बनवू शकतो ना हे आपल्याला उत्तम उदाहरण दाखवले. फ्लॉवर्स पासून बघा काय काय बनवण्यात येतंय. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. हा जो आर्ट फेस्टिवल आहे हा 10 दिवसांचा का नसतो 3 दिवसाचा का असतो. तर त्याच्या मागचं एक कारण आहे
की हे जे फुलं आहेत ना हे सगळे ओरिजिनल फुलं आहेत, आर्टिफिशियल नाहीत, ओरिजिनल फुलांपासून हे बनवलं आहे आणि फुलं हे ना खराब होतात म्हणून हे 3च दिवसाचा फेस्टिवल असतो. त्यामुळे इथे बघा भारताचे राष्ट्रीय जलचर डॉल्फिन दाखवण्यात आली आहे आणि डॉल्फिन बघा काय लेवलची बनवली आहे, मतलब बरं एकदम बारीकीने काम केलेले. डोळे सुद्धा इथून बघू शकतात बघा, डोळे सुद्धा बनवलेले एकदम बारीकीने काम केलेलं आहे. म्हणजे आर्ट काय असतो ना तर याला बोलतात आर्ट, एकदम पद्धतशीर, एक नंबर. आता आतमध्ये जाऊन बघूया, मला इथे वाघ वगैरे सुद्धा दिसतोय आणि इथे प्राणी सुद्धा दिसतात. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया. पुढे आल्यावरती इथे भारताचं राष्ट्रीय फळ आंबा सुद्धा दाखवलाय बघा. हापूस आहे ना, नागपुर नहीं रे भाई, कोकण, नागपूर वाला नहीं है, नागपूर में संत्री मिलता है. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा, ते पण बघा झेंडूच्या फुलांपासून बनवलेलं आहे. किती छान वाटतं. आणि इकडे वाघ बनवलेला आहे बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हे बघा. आणि खूप छान आणि डिटेलमध्ये बनवलं आहे बघा, पूर्ण जो आहे ना बघा डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. किती छान आहे बघा, झेंडूच्या फुलांपासून बनवलेला आहे. वाव. आणि इकडे पुढे मित्रांनो ना मोर बनवलेला आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हे बघा. किती डिटेलमध्ये बनवलेलं आहे यार, भारताचे राष्ट्रीय पक्षी मोर हे बघा. किती छान आहे बघा, तुम्हाला मी ना जवळून दाखवतो हे बघा. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. हे दाखवायचं मला राहिलं होतं, भारताचं राष्ट्रीय वृक्ष वड. ओके, आपण त्याची पूजा सुद्धा करतो वटवृक्षाची, ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आहे. किती छान आहे बघा. तिथे माणसं बसलेले सुद्धा दाखवले आहेत बघा आणि बायका वगैरे बघा, पोरगी. आपण लहानपणी बघा त्याच्यावरती ना झोका वगैरे खेळतो बघा मस्तपैकी दोरी टाकून, तसं ती लहान पोरगी झोका खेळताना सुद्धा दाखवलेली आहे. बाई काम करते. म्हणजे हे वटाचं जे झाड आहे ना खूप जास्ती सावली देतं आणि भरपूर जुनं असतं, तर तशी ही कन्सेप्ट इथे दाखवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो इथे सगळे आर्ट वगैरे बघून आल्यावरती आहे ना आपल्याला इथे 5000+ प्लांट्स पाहायला भेटतात. हे बघा इथे लाईनीमध्ये आहे ना 5000 प्लांट्स पाहायला भेटतात बघा. पूर्ण लास्टपर्यंत लोक बघत चाललेत. तर प्रत्येक गोष्टीची आहे ना मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ दाखवेल, तर तुम्ही व्हिडिओच्या मार्फत समजा. कारण प्रत्येक गोष्टी जर मी नावासकट सांगत गेलो ना तर व्हिडिओ 2 तासाची बनेल. एवढे इथे झाडं पाहायला भेटतात. तर मला जे पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला सांगत आणि दाखवत जातो. तर इथून आहे ना असं गोल फिरत तिथपर्यंत जायचं आहे. तर मग मी तुम्हाला ना तिकडे जाऊन पूर्ण सर्व डिटेलमध्ये दाखवतो. तर इथून आहे ना प्लांट्स बघायला सुरुवात होते. प्रत्येकाची नावं सकट दाखवलेलं आहे बघा. हिरवा बेसिल, हा, आणि इथे बघा पिवळे झुकिनी, परत लाल बेसिल, लेट्यूस, हे बघा भरपूर काही इथे झाडं आपल्याला पाहायला भेटणार आहे. मी तुम्हाला एकदा असं वरून डिटेलमध्ये दाखवून देतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. हे बघा भरपूर झाडं पाहायला भेटणार आहे. तुम्ही आयुष्यात कधी पाहिले नसलेली झाडं सुद्धा इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा पत्ता कोबी, परत फ्लावर्स, त्याचे सुद्धा झाडं दिसत आहेत बघा. हे झेंडूची फुलं, मला बेसिक नाव माहिती आहे म्हणून मी बोलतोय. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. हे वाव, हे बघा इथे डिअर सुद्धा आहे. वाव. या निमित्ताने आम्ही इथे मांडलेले आहे. या वर्षीच्या संकल्पनांमध्ये आहे राष्ट्रीय पक्षी मोर. आणि वैशिष्ट्य असं आहे की आजच्या दिवशी 1963 मध्ये मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला गेला. अच्छा, फायनली
आता आमचा नंबर आलेला आहे आणि बघा इथे सेल्फी पॉईंटवर बघा आपले मित्र फोटो काढताय. माझा फोटो आणि व्हिडिओ काढून झालेला आहे आणि खूप भारी आहे बघा. आधी इथे पोरी काढत होते, आता पोरं काढतायत आणि बघा मस्त चालू आहे. जा जल्दी जा. तर मस्त असा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे फ्लॉवर्सपासून बघा. खूप छान आहे असं. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा कपल फोटो इथे क्लिक करू शकता. पुढे आल्यावरती इथे प्लॅन्ट्स ठेवलेले आहेत वेगवेगळे आणि त्यांना नावंसुद्धा दिली आहेत. हे बघा बोन्साय आणि बघा इथे वेगवेगळे प्लॅन्ट्स पाहायला भेटतात आपल्याला. मराठी ये देखो सभी के सभी जो वृक्ष हैं ये बहुत बड़े बड़े होते हैं, बट यहाँ देखो फॉर्म में आपको दिखाया गया है जो कि आप घर के लिए डेकोरेशन के लिए रख सकते हो, जो कि वास्तु के हिसाब से बहुत अच्छे होते हैं। यहाँ पर आप सब देख सकते हो। और ये सब वृक्ष जो है ना हज़ारों हज़ारों साल तक जीवित रहते हैं। बोनसाय कारण जी आपली राष्ट्रीय चित्र आहे त्याची माहिती या सजावटीच्या माध्यमातून देण्यात आली. वेस्टर्न रेल्वे काटेवाले वृक्ष सुद्धा आहेत बघा. मधवृक्ष हे काटेवाले प्लांट्स आहेत. हे बघा काटे आहेत सर्वीकडे. कॅक्टोचॅन पूर्ण इथे बघा पूर्ण काटेंचे आहेत. पुढे तिकडे झाडांची व्हेरायटी पाहिल्यानंतर फ्लावर्स म्हणजे फुलांची व्हेरायटी पाहिल्यानंतर इथे आपल्याला ना झाडं पाहायला भेटतात ज्याच्यावरती आहे ना आपल्याला क्या बोलते रे सब्जी म्हणजे भाजी पाहायला भेटतात. ते बघा तर इथे ना भाजी उगली सुद्धा आहे आणि नाव आता मला आठवत नाही. मगाशी तोंडावर नाव होतं भोपळा, मे बी भोपळा आहे हा. आणि बघा इथे मस्तपैकी भोपळे उगले झाडांवरती. आणि इथे बघा इथे हा नाही सॉरी हा भोपळा आहे पंपकिन. ओके हा बघा हा भोपळा आहे. और त्याचं नाव मला ये क्या है लौकी है. लौकी बोलतात. तो आंटी ने अभी नाम बताया बट हिंदी में बताया. तो ये वाला इसको ना दोडका बोलते शायद से. मराठीमध्ये मी कन्फ्यूज झालो आहे. नावं आठवत नाहीत मला आता. तर फळभाज्या इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे बघा कुंड्यांमध्ये वाढलेल्या फळभाज्या व विदेशी वनस्पती भाज्या. हे बघा इकडे काकडी सुद्धा पाहायला भेटते बघा. हे बघा काकडी सुद्धा पाहायला भेटते. इथे कारलं सुद्धा आहे बघा किती मस्त कारलं. तर वेगवेगळे भाज्या आहेत. मला मगाशी इथे कोबी सुद्धा पाहायला भेटली. हे बघा ही पण कोणती तरी भाजी आहे बघा. खूप भारी घरच्या घरी उगवायच्या. हे बघा इथे बघा टमाटे सुद्धा आहेत. हे बघा टमॅटो सुद्धा आहे. हे बघा छोटे छोटे. हे बघा इथे मोठे झालेत. कच्चे आहेत. हे बघा इथे वांग सुद्धा आहे. वांग सुद्धा इथे पाहायला भेटते आपल्याला. वाव इवन इथे बघा मुळा सुद्धा आहे गाईज. हे बघा मुळा सुद्धा इथे. वाव हे बघा मुली बता मुली मुळा पण आहे बघा इथे. इवन इथे बघा शेपू सुद्धा आहे. पुढे आल्यावरती इथे बघा आपल्याला चिकूचं झाड सुद्धा पाहायला भेटतं. असं वाटतंय की लगेच तोडून खाऊया बट आपल्याला नुकसान वगैरे नाही करायचं आहे. त्यामुळे आपण जस्ट तुम्हाला दाखवतोय. बघा खायचं मन होईल तुमचं बघून सुद्धा. हे बघा अजून सुद्धा झाडं आहेत पुढे. पश्चिम रेल्वे कढीपत्ता नाही हो. लिंबूचं झाड सुद्धा आहे बघा. लिंबू बता लिंबू. हे देखो लिंबू. हे बघा तुम्हाला इकडे लिंबूचं पण झाड दिसणार आहे. लिंबूचं झाड सुद्धा लिंबू छोटे. हे बघा आंब्याचं झाड सुद्धा आहे. कैरी बघा छोटे छोटे कैरी लागलेत. कलमी झाड आहेत. हे ॲक्च्युली कलमी झाड आहेत. बघा कुंड्यांमध्ये वाढलेली फळ झाडे हे कलमी आहेत. तर मग हे छोटे असतात आणि खूप कमी टाईममध्ये आपल्याला
खायला आणि बघायला भेटतात. हे बघा पेरूचं झाड सुद्धा आहेत, कलमी झाड आहेत सर्व. हे बघा संत्रा बघा, संत्रा सुद्धा आहेत, कच्चे आहेत पण कलमी आहेत. ओके मोसंबी. आणि हे पेरूचं झाड आहे बघा, पेरू सुद्धा आलेत बघा, खूप मस्त. हे बघा हे ह्याचं झाड आहे, आंब्याचं झाड. हो आंब्याचं झाड आहे. आला का आंबे आलेत बघा, कलमी आहेत ना, कलमी आहेत बघा, आंबे आले तिथे, खूप छान. हां तर आता थोड्या दिवसात त्याचा सीझन येणार आहे आणि आपल्याला खायला भेटणार आहे मार्च एप्रिलमध्ये. पुढे झाडं, फळ झाडं आणि परत फुलझाडं बघून आल्यावरती इथे ना नर्सरीचे शॉप आहे, तिथून तर पूर्ण लास्टपर्यंत आहेत. या नर्सरीच्या इथे ना तुम्ही झाडं विकत सुद्धा घेऊ शकतात, खत वगैरे सुद्धा, बाकी सुद्धा वस्तू तुम्ही इथं झाडाला लागणाऱ्या वस्तू जे लागतात ते सुद्धा तुम्ही इथं विकत घेऊ शकता. ते बघा जे आहे ना, काय बोलतात याला, हां हे खत आहे ना. ओके तर खत वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. ते बघा या दादांच्या इथे. आणि इथे बघा खूप साऱ्या नर्सरी आहेत, म्हणजे व्हेरायटी तुम्हाला इथे भेटणार आहेत, भरपूर वस्तू तुम्ही इथे विकत घेऊ शकतात. हे बघा इथे सुद्धा आम्हाला भरपूर खत वगैरे दिसतंय बघा. हे बघा परत कापायला वगैरे लागणाऱ्या वस्तू, झाडाला गार्डनिंग वगैरे करण्यासाठी वस्तू सुद्धा इथे भेटून जातील, कटर वगैरे बघा. तेव्हा प्रत्येक ठिकाणी इथे तुम्हाला आहे ना खत जे लागतं ना ते सर्व खत वगैरे इथे भेटून जाणार आहे. हे बघा इथं नाव सुद्धा लिहिलेलं आहे, नैसर्गिक खत. हे बघा अशी प्राइसिंग वगैरे लावलेली आहे बघा. सोनचाफा बघा इथे, सोनचाफा 300 रुपयाला हे झाड भेटतं एवढं मोठं. तुम्ही बाकीच्या ठिकाणी नर्सरीमध्ये वगैरे घ्याल ना तर तुम्हाला 500-600 रुपये किंमत असेल, पण इथे ना हा फेस्टिवल चालू आहे म्हणून तुम्हाला इथे ना कमी प्राईसमध्ये ना फुलझाडं वगैरे सुद्धा भेटून जाणार आहे. बाकी झाडं सुद्धा बघा तिथे मला कोणतं नाव आहे थांबा मी दाखवतो. तर बघा तिथं लिहिलेलं आहे वेलचीचं झाड सुद्धा आहे. अजून बघा हिरवा चाफा सुद्धा इथे लिहिलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार. 400 रुपये किंमत आहे त्याची. आणि एवढे मोठे मोठे झाडं तुम्हाला कमी प्राईसमध्ये भेटणार आहे. ते बघा इथे सुद्धा प्राइसिंग वगैरे लिहिलेली आहे. आणि इथे लोक बघा विकत सुद्धा घेत आहेत. हे बघा सोनचाफा 150. परत अजून सुद्धा आहेत आंब्याची झाडं सुद्धा, वेलचीची झाडं आहे, रातराणी आहे, तगर आहे. तर बघा एवढे सर्व झाडं तुम्हाला भेटून जाणार आहे कमी प्राईसमध्ये. हे बघा रक्तचंदन पण आहे. हे बघा स्टार्टिंग प्राईस 50 रुपयापासून आहे मित्रांनो. हे बघा मँगोचं झाड 100 रुपयाला आहे फक्त बघा. असेच तुम्ही इथून कुठेही लास्टपर्यंत जाल तर तुम्हाला इथे झाडं वगैरे, खत वगैरे सर्व काही विकत घेऊन घरी तुमच्या गार्डनिंग करता येईल. आजचा व्हिडिओ गाईज मी तुम्हाला होईल तेवढं सर्व चांगल्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला आहे. पहिल्याच दिवशी एवढी गर्दी आली की मला वाटलं नव्हतं, की मला असं वाटलं मी लवकर येऊन व्हिडिओ बनवेल, पण भरपूर गर्दी आलेली आहे. तुम्ही इथे ना नक्की तुमच्या फॅमिलीला आणि पोरांना घेऊन या, म्हणजे लहान पोरांना आहे ना बेसिकपासून ना ॲडव्हान्सपर्यंत सर्व माहिती भेटणार आहे फ्लॉवर्सबद्दल, की आपल्या जो भारतामध्ये एवढे सर्व फ्लॉवर्स आपल्याला पाहायला भेटतात. बेसिक आपल्याला माहिती असतात, आंबा, पेरू, चिकू वगैरे हे सर्व गोष्टी जे बेसिक आपण खातो पितो किंवा फळझाडं वगैरे आपल्याला किंवा फुलझाडं हे बेसिक माहिती असतात. पण इथे तुम्हाला ना ॲडव्हान्समध्ये सर्व गोष्टी कळणार आहे. तर तुमच्या फॅमिलीसोबत पोरांना ना नक्की इथे घेऊन या, म्हणजे तुम्हाला ना डिटेलमध्ये सर्व ही माहिती पाहायला भेटेल. बाकी याचा टायमिंग मी सांगितलं तुम्हाला 10 ते 9 वाजेपर्यंत आहे. आणि हे 3 दिवस फेस्टिवल असणार आहे, 31 ते 2 तारखेपर्यंत. आणि इथे यायचं कसं, तुम्हाला जवळचं स्टेशन आहे भायखळा स्टेशन, इथून हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे राणीबाग. आणि राणीबागमध्ये एंट्री केल्या तुम्हाला फ्लॉवर फेस्टिवल पाहायला भेटेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये दाखवू नाही शकलो, कारण डिटेलमध्ये दाखवायला गेलो तर व्हिडिओ जी आहे 2-3 तासाची बनेल आणि तुम्ही सुद्धा बोर होलात. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इथे या आणि प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करा. सकाळी एकदम 10 वाजता आले तर तुम्हाला गर्दी थोडी कमी भेटेल. आज पहिला दिवस असल्यामुळे इथे गर्दी भेटली, तर जसं जसं उद्या किंवा परवा याल तर तुम्हाला थोडी गर्दी कमी भेटेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय. बाय बाय, टाटा, गुड बाय.